लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। देशात 12 राज्यातील 95 जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे। यात राज्यात विदर्भातील 3, मराठवाड्यातील 6 आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा 10 जागांवर मतदान होत आहे। दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंसह यांनी सहकुटुंब मतदान केलंय। सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील त्यांच्या मूळ गावी मतदान केलंय। डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या उमेदवारीपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे। नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे। या ठिकाणाहून 7 वेळा चव्हाण कुटुंबातील कोणती तरी व्यक्ती संसदेत निवडून जाते। यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उस्मानाबाद लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी सहकुटुंब मतदान केलंय। माजी गृहमंत्री डॉक्टर पदमसिंह पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील आणि मुलगा मल्हार पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अमरावतीतील युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी मतदान केलंय। मतदान करण्यापूर्वी त्यांनी देवदर्शन केलंय। महाआघाडीचे स्टार प्रचारक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सावळा गावात मतदानाचा हक्क बजावला। महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। बीडमध्ये प्रीतम मुंडेंनी मतदानाआधी गावातल्या गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आपण जास्त मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास देखील व्यक्त केलाय। हिंगोली मतदारसंघातील खासदार राजीव सातव यांनी कळमनुरी तालुक्यातील मसोडमध्ये मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या प्रज्ञा सातव यांनी देखील मतदान केलंय। अमरावतीच्या अचलपूर शहरातील सिटी हायस्कूलमध्ये तब्बल 105 वर्षाच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला। अंजनाबाई गणपत थोरात असं या वयोवृद्ध आजींचं नाव आहे। तिकडे वाशीच्या रिसोडमध्येही 101 वर्षाच्या आजींनी मतदान केलंय। ढोरखाडामधील पिराजी वाळले या आजींनी तब्बल 17 वेळा मतदान केलंय। तिकडे नांदेडमध्ये एका दिव्यांग आजींनी देखील सकाळी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदान करत इतर नागरिकांना मतदान करा असं आवाहन या आजींनी केलंय। उस्मानाबाद लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली असून 70 वर्षाच्या पार्वतीबाई आंधळे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि या आजीबाईंनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। या ठिकाणी 14 उमेदवार रिंगणात असून 18,86,000 मतदार 2,127 मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावणार आहेत। बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांनी बाळापूर तालुक्यातील पारसमध्ये मतदान केलेलं आहे। आपल्या कुटुंबासह त्यांनी हा मतदानाचा हक्क बजावला, तर मतदारांना देखील शिरस्कार यांनी मतदानाचं आवाहन केलंय। हिंगोलीतील मतदानाची टक्केवारी वाढवावी याकरता प्रशासनाकडून मतदारांचं स्वागत करण्यात येत आहे। मतदानाचा आकडा वाढावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। लातूरात काँग्रेस आमदार अमित देशमुख, माजी आमदार दिलीपराव देशमुख यांनी सहकुटुंब मतदान केलंय। बाभल गावातील मतदान केंद्रावर जाऊन देशमुख कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बुलढाण्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतोय। तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय। एकंदरीतच मतदान सुरळीत पार पडावं म्हणून अधिकाऱ्यांसह आता पोलीस बंदोबस्त चांगला तैनात आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। चिखलीमध्ये महिलांनी मतदान करण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 1979 मतदान केंद्र असून त्यासाठी 5,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। बुलढाण्यात तरुणांना चांगला प्रतिसाद मिळतोय। अमरावती आणि नांदेडमध्ये 2 नवरदेवांनी मतदान केलेलं आहे। नांदेडच्या कौठाळमध्ये गणेश मानेंचं आज लग्न असून लग्नाचा वऱ्हाड निघण्याआधी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, तर अमरावतीच्या मुजरीमध्ये दिनेश शेळकेचा देखील आज विवाह होणार आहे। मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। नांदेडच्या लेबर कॉलनीमध्ये 3 बूथ अचानक बदलल्याचं पाहायला मिळालं। ऐनवेळी हा बदल झाल्याने मतदारांची मात्र चांगलीच धावपळ झाली। अकोल्यात गुधडीमध्ये व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला होता। बूथ क्रमांक 136 मधील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच बिघाड झाला होता, त्यामुळे नागरिकांना रांगेत काही काळ उभं राहावं लागलं। हिंगोलीतील ईव्हीएम मशीनमध्ये एरर आल्याने अर्धा तास मशीन बंद पडली होती। सेनगावा तालुक्यातील आजेगाव इथे बूथ क्रमांक 2 वरील मशीन बंद पडली होती, त्यामुळे मतदारांना तात्काळत बसावं लागलं होतं। बंगळुरूमध्ये निर्मला सीतारामन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। नागरिक मोठ्या संख्येने मतदान करायला येत आहेत, हे पाहून मतदारांचा उत्साह दिसत असल्याचं निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या।
पुदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी देखील सकाळी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय। पुदुचेरीमध्ये मतदारांच्या रांगेत उभं राहत त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर आसाममध्येही मतदानाला सुरुवात झाली। आसामच्या सिलचरमध्ये व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी सरकार मतदानासाठी आलेल्या मतदारांना तात्काळ राहावं लागलं। साऊथ स्टार रजनीकांत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। स्टेला मॉरिस कॉलेजमध्ये जाऊन थलायवा यांनी मतदान केलंय। रजनीकांत यांच्यानंतर मक्कल निधी मय्यमचे चीफ कमल हसन यांनी चेन्नईत बूथ क्रमांक 27 मध्ये मतदान केलंय। यावेळी त्यांची मुलगी श्रुती हसन ही देखील उपस्थित होती। तामिळनाडूच्या शिवगंगा लोकसभेचे माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि सून श्रीनिधी रंगराजनन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तामिळनाडूमध्ये भाजप उमेदवार तमिलसाई सौंदरराजन यांनी मतदान केलंय। तमिलसाई सौंदरराजन थुथुकी कुडीमधून भाजपच्या उमेदवार आहेत। डीएमकेचे कनिमोडींसमोर तलिमसाई यांची लढत आहे। तामिळनाडूच्या एडापट्टीमध्ये पलानीस्वामी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। पलानीस्वामी यांनी रांगेत उभं राहून मतदान केलंय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। जम्मूतील उधमपूरमध्ये लग्नाआधी नवरदेव आणि नवऱ्या मुलीने चक्क मतदानाचा हक्क बजावलाय। देशात इम्फाल, मणिपूर, नजमा आणि हत्तेपुल्लामध्येही मतदानाचा उत्साह पाहायला मिळतो। या ठिकाणी मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांचा जास्त सहभाग दिसून येतोय। न्यायासाठी मतदान करा असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं। ट्विटरद्वारे त्यांनी हे आवाहन केलंय। पंकजा आणि प्रीतम मुंडेंकडून जनतेला काहीही मिळालं नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। जनतेचे प्रश्न त्यांनी सोडवले नसल्याचं देखील धनंजय मुंडे म्हणतात। बुलढाण्यात महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या मूळ गावी शेंदूरजन गावी कुटुंबियांसह जाऊन मतदान केलेलं आहे। तर इतरही महत्त्वाचं चर्चा ज्या आहेत त्यातून आज दुसऱ्या टप्प्यात जे मतदान होतंय त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत, पण एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर।